नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत मौसूत असे मस्त कांदे पोहे. तर बघा, कांदे पोहे असे एक नंबर झालेले आहे आणि ह्या पद्धतीने कराल तर एक नंबर असे तुमचे कांदे पोहे होतील. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. मी 4 जणांसाठी पोहे बनवत आहे. तर अंदाजे 1 ते 1.5 पाव पोहे घेतलेले आहे. ते चांगले चाळून घेतलेले आहे आणि छान पाकडून पण घेतलेले आहे. आणि आता आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे चांगले 2-3 पाण्याने. तर आता मी एका कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. याच्यामध्ये मी आता पहिल्यांदा शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहे खरपूस. थोडेसे तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आहे. आता हे शेंगदाणे अंदाजे 5 मिनिटानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं जिरा, मोहरी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी 2 मोठे कांदे चिरून घेतले, 1 आलू चिरून घेतला आणि 2-3 हिरव्या मिरच्या हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात फुलगोबी पण ॲड करू शकता, ती पण छान लागत असते. मस्त बारीक बारीक चिरून घ्यायची आणि तेलामध्ये होऊ द्यायची. तर अंदाजे आता आपल्याला हे 5 मिनटं कांदे आणि आलू थोडेसे कच्चे म्हणजे थोडेसे शिजेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचे आहे. तरी अंदाजे 5 मिनटं आपल्याला तेलामध्ये थोडंसं हे होऊ द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकलेला आहे. कढीपत्त्याने पण छान टेस्ट येत असते कांदे पोह्याला. तुम्ही पण नक्की टाकून बघा. काही भागामध्ये कढीपत्ता हा टाकत नसतात पोह्यामध्ये. तर आमच्या इकडे कढीपत्त्याशिवाय तर पोहे अजिबात होतच नाही. त्याच्यामुळे कढीपत्ता आवडीनं तुम्ही घालून बघा. नसेल टाकत तर तुम्ही छान लागतात पोहे. त्याच्यानंतर मी थोडेसे हिरवे मटार घालून घेतलेले आहे. आता मटारचं काही सीझन राहिलेलं नाही आहे. आपले हिरवे मटार तर हे फ्रोझन मटार आपल्याला कुठेही एखाद्या बेकरीत उपलब्ध होतात. तर तुम्ही नक्की टाका, छान लागतात पोह्यामध्ये. तर मी हे मटार टाकून घेतलेले आहे आणि याला काही शिजायला वेळ लागत नाही जास्त. पटकन 2 मिनटात शिजून जात असतात हे मटार. तर आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद पावडर टाकून घ्यायची अर्धा चम्मच आणि त्याच्यानंतर मी मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार. 1 ते सव्वा चम्मच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर चवीसाठी साखर ही तर आलीच पाहिजे, कारण की साखरेने थोडंसं आंबट गोड अशी चव येत असते. त्याच्यामुळे मी 1 चम्मच साखर टाकून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर असं छान आपली फोडणी तयार झाली आहे. हळद टाकली तर छान कलर आलेला आहे. काही भागामध्ये हळद ही पोह्याच्या वरून टाकतात. म्हणजे पोहे आपण जेव्हा टाकतो म्हणजे भिजवून घेतो त्याच्यावरून हळद टाकतात. तर कसं ती हळदीचं गुण त्याच्यामध्ये उतरत नाही. आणि आता मी टमाटर टाकून घेतलेला आहे. एक टमाटर टाकून घेतलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही टमाटर स्किप करू शकता. पण आमच्याकडे पोह्यामध्ये टमाटर चांगला वाटतो, त्याच्यामुळे मी टाकून घेतलेला आहे. आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही फोडणी अंदाजे 5 मिनटं छान शिजू द्यायची आहे. याच्यातलं सगळेच शिजलेले थोडंसं वर मी सांबार घालून घेतलेला आहे. याच्यात थोडेसे म्हणजे आलूच थोडेसे कचरट आपण राहू द्यायचे आहे, जास्त शिजू नाही द्यायचे. तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने पोहे करतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता फोडणी आपली चांगली शिजलेली आहे. तर आता पोहे आपल्याला हे छान भिजवलेले चांगले हाताने असे बारीक करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे फोडणीमध्ये पोहे. तर बघा, आता मी पोहे टाकून घेत आहे. छान आपले मऊसूत असे पोहे छान भिजलेले आहे. आणि आता हे सगळे पोहे आपल्याला टाकून आता चांगलं चमचने मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, जसं जसं आपण मिक्स करत आहे तसं तसे पोहे एक नंबर असे दिसत आहेत. तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीने पोहे करतात तर मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आता आपले पोहे छान मिक्स झालेले आहे आणि एक नंबर असे मऊ असे लुसलुशीत पोहे आपले तयार आहे. अंदाजे 5 मिनटं आता आपल्याला हे कमी गॅसवर होऊ द्यायचे, म्हणजे पोहे छान फुलत असतात. तर 5 मिनटानंतर बघू शकता पोहे आपले एक नंबर असे रेडी आहे. आता आपल्याला हे सर्व करून घ्यायचे आहे. तुम्ही पण नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. तर बघा, मस्त पोहे घ्यायचे प्लेटमध्ये, त्याच्यावर मस्त सांबार घालून घ्यायचा आणि मस्त शेव घालून घ्यायची. एक नंबर असे पोहे आपले तयार आहेत. चला मग, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल
तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.